राम राम मंडळी. आता सकाळचे 5:45 वाजलेत आणि मी उठून पाणी गरम करते प्यायला. सकाळी छान ताजी हवा सुटलेली आहे, वारा येत आहे खिडकीतून आणि हे आमच्या खिडकीतून असं छानपैकी दृश्य दिसतंय. आणि आता पाणी गरम झालेलं आहे. हे माझ्या कपड्यांना इस्त्री करत आहेत. आम्हाला सकाळी उठून सगळी तयारी लवकर करावी लागते. यांनी कपडे पण प्रेस करायला घेतली कारण मला परत जायला गडबड होते, त्यामुळे हे लवकर उठून यांनी लगेच पुढची तयारी करून ठेवली. आणि आता झाडूसुद्धा मारायला घेतला आहे. मी ब्लॅक कॉफी बनवली आहे आमच्या दोघांना आणि यांच्यासाठी पण ठेवली आणि मी आता ब्लॅक कॉफी घेणार आहे. आम्ही चहा कॉफी घेत नाही, फक्त ब्लॅक कॉफी घेतो. आणि आता आम्ही एक्सरसाइज करायला चाललो आहोत दोघंही. आम्ही यावेळेला रोज निघतो आणि मी पुढं जिमला जाते आणि ते माघारी येतात. हे आहे मॉर्निंग वॉक. सकाळचा आपण हे करत आहे, फॅमिली व्यायाम चालू आहे. आणि आता आम्ही निघालो आहे फॅमिली वर्कसाठी. आणि हे और ये हमारे साथ ये भी दोनों एक्सरसाइज करने वाले हैं. अभी आएंगे हमारे पीछे. गेट खोलो जल्दी. और ये गेट खोल दिया है, इंडिया गेट. इंडिया गेट खोलने से चलो चलो वॉकिंग करते हैं. चलो काव और गोरो दोनों भी वॉकिंग. अरे ये दौड़ रही है, देखो इसने शुरू कर दिया अभी से. अरे सीधा निसर्ग से कनेक्टिंग है. हाँ मराठीत बोलायचं. आम्ही रोज यावेळेला जातो तेव्हा पहाटेची शुद्ध आणि थंड हवा असते ना, खूप सुंदर वाटतं. आणि गर्दी नसते, शांत वातावरण असतं, त्यामुळं एक्सरसाइज करायला खूप आनंद येतो. यावेळी जाताना रोडच्या साईडला जी घरं आहेत ना, त्यांनी साईडला आंघोळीला पाणी गरम करायला चूल पेटवलेली असते आणि ते शेकत बसलेलं असतात. हे रोज आम्हाला जाताना दिसतं. आणि थोड्याफार गाड्या पण असतात रोडवरती, पेपरवाले सकाळी सकाळी असतात, बाकी गर्दी नसते. असं आम्ही चौकापर्यंत पळत जातो आणि तिथंच जिम आहे जवळ, तिथपर्यंत मी पळत जाते आणि तिथून हे पुढं जातात. मी इथे जिमसाठी शूज वेगळे ठेवलेले असतात, ते रोज आल्यानंतर बदलते. ही जिम आहे, रोज येते मी. बरेच दिवस माझा गॅप झाला आणि माझी नोकरी अशी आहे की दिवसभर व्यायाम होत नाही जास्त, खुर्चीवर बसून असते, त्यामुळे मला मग जिमला आल्यानंतर बरं वाटतं. थोडीशी मेंटेन राहण्यासाठी जिम करायलाच हवी. माझा खूप गॅप पडलेला आहे, त्यामुळे वजन ॲक्च्युली वाढलेलं आहे. मित्रांनो 8 वाजलेत. आता मी परत निघायला चालली आहे. माझी जिम झाली, आता मी परत घरी चालली आहे आणि घरी जाऊन खूप घाई होणार आहे. खरं तर आज वेळ झाला, मला डबा बनवायचा आहे, गडबड होणार आहे. आता घाई डबा बनवावा लागणार.
मी जिमवरून येईपर्यंत यांनी पुढे येऊन बरीचशी तयारी केलेली आहे. हा कोबी पराठा करण्यासाठी आमच्या नाश्त्यासाठी किसून ठेवलेला आहे आणि हा काढा आम्ही दररोज पितो. यामध्ये तुळस, खाऊची पाने वगैरे टाकलेली असतात आणि पराठ्यासाठी मिरची, हे सॅलेड आमच्यासाठी खाण्यासाठी आणि भाजीसाठी पावट्याच्या शेंगा सोललेल्या आहेत. अशी बऱ्यापैकी यांनी तयारी केलेली आहे. मला जास्त काम राहिलेलं नाही आणि एवढी करावीच लागते कारण जिमला जाणे आणि तिथून आल्यानंतर सर्व करणे याला वेळ पुरत नाही. त्यामुळे हे तयारी करून ठेवतात आणि मग मी आल्यानंतर राहिलेलं उरकते सर्व काम. हे गेल्यानंतर पण मला पाठीमागे बरंच काम असतं. बरोबर सलाद तर काढलेलंच आहे आम्ही. आणि सॅलेड तर करून ठेवलेले तयार ऑलमोस्ट. आता आम्ही ह्याच्यात ही बाहेर लाईट लावलेली आहे काय. तुळशीचा काढा बनवून ठेवलेला होता, तो आता आम्ही दोघंही पिणार आहोत. तुळस, गवती चहा, हा नॅचरली आपला ग्रीन टी आहे आणि पेरूची पानं, सीताफळीची पानं, तुळशीची पानं, गवती चहा या सगळ्यांचा मिळून आपला कोबीचा परोठा बनवण्यासाठी मी इथे कोबी परतून घेतलेला आहे. थोडीशी हिरवी मिरची, मोहरी, जिरे टाकून आणि याच्यानंतर मी हे कोबीचे पराठे बनवायला घेतलेले आहेत. पराठे बनवत दुसऱ्या गॅसवरती भाज्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत दोघांच्या डब्याच्या आणि पराठे झाल्यानंतर चपाती दोघांना डब्यासाठी बनवणार आहे. नाश्त्यासाठी पराठे तयार झालेले आहेत. आता याचा आधी नैवेद्य देवाला देऊन मग आम्ही खायला सुरुवात करणार. त्यांची देवपूजा चाललेली आहे. देवपूजा झाल्यानंतर हे ब्रेकफास्ट खातील आणि कामावर निघतील. इथं बघा 2 खिडकीमध्ये पोपट आलेले आहेत, म्हणजे रोजच येतात ते. मी त्यांना खायला टाकते, ते खातात आणि जातात. खूप छान वाटतं. आणि आता हे कामावरती गेलेत, आता मीही ऑफिसला निघणार आहे. तर माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.